गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सेवादास श्री जगदंबे नमः. ओम नमोजी सेवादासा. बंजारा भजन आणि गाना सारू सबस्क्राइब करो. ओम नमोजी सेवादासा. शिव अवतारा आदि पुरुषा कैलासवासी भक्त पालका ग्रंथ वदाया स्फूर्ती देई. लीला पुली अपरंपार शक्ती आपुली अगोचर. नमो नमो तुझ पर्णावर कार्य सेवटा न्यावेक्षणी. उद्धराया जडमुडासी तुझा अवतार मृत्यूलोकी. अगम्य लीला तुझी कवणासी नाही कळली आजवरी. धन्य धन्य श्री जगन्माता चरणी ठेवूनिया माथा. करी लेखणी घेतली तत्वता गुणवर्णाया तुझे माते. तुची माऊली हृदयी बैसोनी स्फूर्ती देई मजला गुणी. युक्ती बुद्धी शक्ती देऊनी कार्य सेवटा नेई माते. मागील प्रसंगी गतकथार्थ गेले पेंढारी याचे संकट. तीन भक्ताचे जाहले ऐक्य गंगा जाहली दोन भाग. पूर दाटला गंगे प्रती अविरत धारा मेघ वर्षती. परिभक्तीचे बळे सकलासी वाचविले विघ्नातुनी. स्त्रिया पुरुष लेकुरास गाई वासरे समस्तास. पैल तिरीते जावयास मार्ग दिदला परमेश्वरे. लारे राव द्या रे मै. प्रभु सेवादास महाराजेर सेवक सेना नदी रे तीरे पर गोदावरी नदी रे आणि जेवळे पर पेंडारी रो संकट पडो. आणि ओ संकटे माहिती तारेवाळ तीन संतेर त्रिमूर्ती एक वेजायनंतर रामचंद्र सात जकोण पेंडारीन थोपली दो. धर्मी सात जकोण पाणीर वर्षा बंद कर दिनो. आणि प्रभु संत सेवादास महाराज भरपूर जारी हुई गंगा नदी न वचे ती मार्ग मागो. गंगा माता मार्ग देना की. आणि ओ मार्गे ती माता जगदंबारे आशीर्वाद देती. प्रभु सेवादास महाराजेर सेवक सेना बाल गोपाले सहित पैलथरीन चली गी. भवानीची कृपा मोठी भक्ता लागी रक्षी संकटी. साह्य करोनी उठा उठी नाव भक्ताचे वाढवी पै. असो जाऊनी पैल तिरासी शोधियले योग्य स्थळासी. जवळी पाहोनी लोकवस्ती दिली छावणी तै ठाई. जगदंबारे कृपाती बर गंगारे नदी मैती परली थडी जाहिर बात. प्रभु सेवादास महाराज के लागू कि आबा आपने न छावणी लोक वस्तीरो आधार देखता नाही लेरो. આપણે ના ભાઈ એક એકલે રેર છેचा. आणि ओरेनुसार निराधार वस्ती एकटी पूर्ण कळले पेंढारी आसी. तेणे योगे तया प्रती धाड घालाया बुद्धी झाली. निराधार वस्ती देखताणी ये पेंढारी बुद्धी भ्रष्ट वेगी करताणी लागो चोरी करे सारू. આપણે छावणी लूटे सारू. આપણે छावणी पर चाल की दे. जैसे एकटे गुरु पाहुनी हिंस्र श्वाप दे येती धावणी. तोडिता ती चोहो बाजूनी काही चालेना तै काळी. हिंस्र पशुरे जंगले रे माई. एकटे प्राणी न देखताणी वाघ सिंह जे प्रमाण चाल करच ओच प्रमाण आपणी एकटी दुकटी छावणी देखताणी एक कपटी पिंडारी लोक आपणे छावणी लुटेनारे ते. तैसी परिस्थिती एकाट संधी लाभली दुर्जनास. भूता सारिखे आले धावत घात कराया सेवकाचा. परी कृपाळू जगन्माता सकला तारियले तत्वता. आता वर्तली काय कथा श्रुती ऐकावे एक चित्ते. आणि ये भयानक संकटे रे माहिती माता जगदंबार आशीर्वाद देती. आपण से सुखरूप बारावगे. आणि ये रे आंग भक्त सेवका एके दिनी बधू बोलिला नम्र वचनी.
व्यर्थ बसोनी एके स्थानी आवडेना माप्रती. आणि एके समय रे माई બધું નાયક રેતાણી પ્રભુ સેવાદાસ મહારાજ એન કચે હે પ્રભુ આપણે એકે ઠિકાણે બેસતાણી લાગો કુકરણ કાઈ વિય આપણો પ્રપંચ કુકરણ કાઈ ચાલીય ऐसे बैसता एके ठायासी साले व्यवहार कोणे रीती कमाई विणे आपणासी संतोषाने जगता नये. एके ठिकाणी बेसेती આપણો વ્યવહાર ठप्प जावो चक लागो आणि આપણો વ્યવહાર न चालो तो आपण कमाई वेवा छीचा आणि આપણો उदरनिर्वाह कुणसिप तराची विय. पैका गाठीचा कोठवरी सांगा पुरेल आता सत्वरी पुरगंगेसी वर्षा काळी परी कोरडी उष्णमासी. नदीनं पूरक लागो बरसादे मावच नदीरो पाणी सुद्धा आड जावच तो આપણે કનેર જે કઈ ધનદ્રવ્ય છે ઈ કતરાગદન પુરેવાળો આપણે ના બેટી જાગ ખાય ના तैसे बसवेना महाप्रती तरी सांगावे कार्या प्रती ऐकोनिया बधू वचनोक्ती सेवक मनी संतोषले. म्हणती आता सर्व मिळवणी रायपूर रतनपुरा जाओनी तांदूळ वगाणा भरोनी न्यावा भीमडी कल्याणी जे. प्रभु सेवादास महाराज रेताणी कच ठीक चक लागो बधू आबा આપણે ના હતી रायपूर रतनपुरेन जायरो आणि ओ ठिकाणी तिक लागो चावळेरी गुणी भरेरो आणि उक लागो भीमडी कल्याणे लेजान विचेरो. लाभते ठाई अपार नकाणु मात्र करू विचार लाख मोलाची वेळणु मात्र दवडू नका कार्या विणे. विकोनिया तांदुळासी मीठ भरावे तये ठायासी जाओ घेऊनी नागपुरासी द्रव्य पार लाभेल पै. रतनपूर रायपूर येती चावळ भरेरो भीमडी कल्याणे ले जातानी वेचेरो आणि ओ ठिकाणे ती मिठेरी गुणी भरेरो नुणेरी आणि ये गुणी ले जान लागो नागपुरेन वेचे पर अतिशय नफो मळिय. ऐसा चालू ठेविता व्यवहार पैसा तुम्हा ते मिळे अपार तरी तयारी करा समग्र वेळ अनुमात्र लावू नका. बधू बोलती ते अवसरी तुम्हा त्याजो निया सत्वरी जाता वाटे दुःख अंतरी लक्ष लागेना कार्या मागे. तमचो तोक लागो आप जास्त वेळ मत खर्च करो जल्दी रायपूर रतनपुरेन जाओ आणि व्यवहारेन कार्य सुरू करो. पण બધું નાયક રેતાણી કચે હે પ્રભુ તો ન એકલે ન છોડતાણી લાગો અમારો મન લાગે ની વ્યાપારી રે માઈ અમારો મન લાગો છે લારે ગુતાવ છે. तई बोलती सेवादास मीही येतो तुम्हा सवेच मनी शंका नको मात्र दुःख मात्र करू नका. ऐसे सांगोनी समजतासी केली तयारी जावयाची ते अवसरी कोण सांगाती घेतले ते ऐकाता. प्रभु सेवादास महाराज रेताणी के लागो બધું કઈ હરકત છે ઈચા મ પણ તમારી સુપ્તે મેં આવું છું आणि ओज प्रमाणे प्रभु सेवादास महाराज रे छावणी सोबत कुण कुण गे. पुरा हापा बधू सुजाण नाथा वडते लखमा खेतावत भिला कारभारी भक्त पुणे तैसा रूपा सात रामावत. हापा बधू आणि पुरा तिन्ही भाई नाथ्या वडत्या लखमा खेतावत भिला कारभारी आणि ओज प्रमाण रूपा सात रामावत. ये प्रभु सेवादास महाराज सोबत व्यापारी निकळे. नंदू इसळावत केसा जंगी संगे घेतला सोमा भंगी भीमडी कल्याणी जे ते जाई सवेगी सिद्ध झाले जावया ते. आणि उंदुरे बरोबर नंदू इसळावत केसा जंगी सोमा भंगी हे पूर्ण तयारी करली दे भीमडी कल्याणी जायर. पाहोनिया शुभ मुहूर्त सकळ साधिती प्रयाणास मार्गी चालता अकस्माच पुढे गराशा लाक्षणी. शुभ मुहूर्त शुभ घटिका दिखताणी भीमडी कल्याणे सारू निकळो प्रभु सेवादास महाराज आणि वेळे पर सांड गराशा ताणी आडो हुबरे गो आणि काही कच
सेवकासी बोले वचन स्वामी पुढारा मार्गे कठीण कसाऱ्या घाट कोसतीन विघ्न ते ठाई ओढवेल. हे स्वामी एरे आगे मार्ग फार कठीण छ. 3 कोसे रोक लागो कसारा घाट छ आणि ओ ठिकाणे परक लागो मन फार मोठो विघ्न दिकारो छ. भिल्ल पोल माची वस्ती फाट तये ठाई येईल संकट तरी त्या जोनी या मार्गास अन्य मार्ग ते स्वीकारावे. भिल्ल पोल मेरक लागो वस्तीच आणि ओ ठिकाणे परक लागो मन संकट आहे सरीक प्रसंग दिकारोच तरी प्रभू ई मार्ग छोडताना लागो आपण दुसरे मार्गे ती जायरो. गराशाचे बोलय कोणी सेवक हसले गदगदोनी म्हणती श्री आहे भवानी लोक पुन्हा संगे बहु. गराशा अनुकेर नंतर प्रभू सेवादास महाराज हस्ताने केला गो. हे गराशा आता घबरायर काही कारण छ. माता जगदंबाक लागो આપણે सोबतेरे माई छ आणि ओरेज बरोबर આપણે सोबत लोकरो जमाव सुद्धा भरपूर छ. ऐशा समयी आले संकट कोण जुमानिल सांगतयास शंका धरू नको मात्र चित्ती जगदंबा आठवावी. येते आशंका होई उत्पन्न गराशा होय कोण कोठोनिया लाये स्थान स्रोत यासी कळे नाही. तरी करोनी चित्त एकाग्र सकळ ऐकावे याचे उत्तर कैलासीचे प्रभू शंकर घेती अवतार भूमीवरी. प्रभू सेवादास महाराज रे सोपते म्हणजे गराशार ई गराशा काही साधा जनावर नर ई शिवशंकर रो नंदीर आणि प्रभू सेवादास महाराज रे बरोबर ए मृत्यू लोकमय अवतार लिधो तोची अवतार सेवादास उद्धराया आले जगास सकळ बंजारी समाजात थांब लोकमत आहे ऐसे. आणि कैलासी रो शिवशंकर रो अवतार प्रभू सेवादास महाराज र ई આપણે बंजारा समाजेन दृढ विश्वास. शंकराचा परम भक्त नंदिकेश्वर परम श्रेष्ठ शंकराचे असे नित्य वाहतसे सवारीसी. आणि शंकर भगवाने रो परम भक्त नंदिकेश्वर महाराज जे शंकरेरो वाहन छ उसुदा प्रभू सेवादास महाराज रे बरोबर ये मृत्यू लोकमय अवतार लिधो. तो ही पातला भूमीवर घेई अवतार शंकराने घेता अवतार. तो ही पातला भूमीवर घेई अवतार तो स्वेच्छा बळे. आणि शंकर भगवान अवतारले बात नंदिकेश्वर सुद्धा वरे बरोबर अवतारे नाव गो. भीमा नायिकाचे दावणीत गायी होत्या 3 सहस्त्र शुभ्र पांढरी धेनू एक उच्च खाणीची तया माझी. भीमा नायक रे गौधने रे कळपे रे माई 3755 गौधने माई एक उचपूर आणि धोळसप गावडीर. गर्भी तियेच्या प्रवेशोन नंदिकेश्वर घेई जन्म तोची गराशा थोर होऊन सेवकाते प्रिय झाला. आणि नंदिकेश्वर ओ गावडी रे उदरेन गर्भे नाव गो. आणि शेवटी ओरेकंती जन्म लेताणी गराशान प्रिय वेगो सेवकेन प्रिय वेगो ही गराशा. गायीची या सोडा प्रत वदती गराशा बंजारी लोक ऐसे गराशाचे चरित्र सकळ जाणावे स्रोतोतमे. पूर्वानुसंधाने तयावरती सेवकाची बसे प्रीती नित्य काळी तया प्रती कुरवाळीती सेवादास. प्रभू सेवादास महाराजन मैत्र ई गराशा मारो नंदिकेश्वर छ. आणि ओरेनुसार नेहमी जो कोण ओरे ऊपर हात फेरेरो गराशारे ऊपर अतिशय प्रेम रे प्रभू सेवादासेरो. नित्यकाळी सेवकाचा कृपा हस्त शिरावरता भ्रम निर्सोनिया देहीचा ज्ञान जाहले गराशा ते. आणि नेहमी प्रभू सेवादास महाराज रो वरदहस्त एक गराशा प्र मुखे प्राणी प्र. आणि ओरे ती ई मुको जनावर अतिशय ब्रह्मज्ञानी वेगोतो.
जगी संताचे थोर महत्व, संत देवाचे रूप प्रत्यक्ष, रक्षावया सत्य धर्मास, ईश्वर प्रत्यक्ष संत रूपे. हे जगेरे माई संतेन फार मोठं महत्वाचं. संत ईश्वरेरो रूप छ आणि सत्य धर्मे रक्षण करे सारू जो कोणी हे संत रूप लेताणी एदून अवतार लेणू लागच. येथे आशंका होई उत्पन्न, पशु लागी झाले ज्ञान, कलियुगी हे थोर विंदान, याचा पुरावा ऐका आता. खरोखर विचार करे श्रीक वाच मुके जनावरे वाचा कुकरण काही फुटी बिय आणि प्रभू सेवादास महाराजेन कुकरण काही आंगेरो योग किना को येई ग्राशा. श्री विष्णू अवतार प्रत्यक्ष, पैठणीचे एकनाथ, एके समयी तया प्रत, निंदकानी अडवियले. म्हणती सामर्थ्य तुमचे अंगी, आम्हा दाखवावे सवेगी, येथे पाषाणाचा नंदी, कडबाचा रावया तया प्रती. हे पर काही दृष्टांत मेलेच. एकनाथ महाराज जे विष्णू अवतार आणि ओ एकनाथ महाराज दृष्ट लोक एक कोणावून छळेला कोण त्रास देला गाणी केला. तू जर खरोखरच संतवीस तारे माई जर सामर्थ्य विय तू इक लागो कडबार एक पुळीच, ई तू समोर जे तारे समोर पाषाणेरो नंदीच हे नंदीन खरात आणि दकाळ. आणि जर तारे माई सामर्थ्य विय तारे सामर्थ्य ती जरी पाषाणेरो नंदी कडबा जर खालदो तो आम खरोखर तो संत मानिया. कडबा खाईल नंदिकेश्वर, मानु तुम्हा ते विष्णू अवतार, तई जाहला चमत्कार, तोची ऐकावा श्रोतेजनी. उठोनिया एकनाथ, पेंडी कडब्याची घेती एक, जाऊनिया नंदी सम्यक, पेंडी मुखासी लावियली. म्हणती सर्वा ठाई भगवंत, वचन वेदाचे असे सत्य, तरी नंदिकेश्वर येथ प्रगट होईल मूर्ती ठाई. हे निंदक लोक छळेन त्रासताणी एकनाथ महाराज हातेरी माई जो कोण कडबार पुढी लेल दो आणि हे पाषाणेरे मूर्ती समोर जात आणि हुबरे गो आणि के लागो. वेदशास्त्र पुराण कचक लागो की जळी स्थळी पाषाणी ईश्वरेरो वास रच करताणी. जर क्लाओ ही बात खरविया तू ये पाषाणेर मूर्ती माहिती तो प्रगट वेताणी कडबार पुळी लागो. ये निंदक लोकुरे समोर खांद काणू लाग्या हानू केताणी. कडबार पुळी एकनाथ महाराज ए पाषाणेरे मूर्ती समोर मेल दिनो ओळे पर काही घडण आवचं. ईश्वरी लीला गोचर, पाषाणी चैतन्य आले थोर, कडबा खादला पेंडी भर, पाषाणाचे नंदीने हो. ईश्वरी लीला अपाट छ. ईश्वरेर माया फार वेगळीच. ईश्वरी सूत्र वेगळेच आणि ईश्वरी सूत्रेरे नुसार पाषाणेरे नंदीने जो को जीव फुटगो चैतन्य आवगो आणि एक पुळी भरण जो कोण कडबा खाईन लगो. पाहोनिया निंदकानी, सकळ पळाले तोंडे लपवणी, हरिभक्ताची थोर करणी, देवादिकासी अगम्य पै. आणि चमत्कार देखतानी जे काही निंदक लोक हे से जो कोण मुंडो जपाडतानी धासे लाग आज थोर संतेर करणीच. चतुर श्रोते करा विचार, निर्जीव भिंत चाले सत्वर, इतुका संताचे ठाई अधिकार, काय शक्यतया माझी. संतेरे मै यात्रा सामर्थ्य रच, अतिशय सामर्थ्यवान संत मूर्ती रच. संतेरे सामर्थ्य ती कोण निर्जीव भिंत सुद्धा चालेल लग जावच. तिथे सेवकाचे कृपेनी होई गराशा पूर्ण ज्ञानी, नवल कोणते ते स्थानी, चित्ती आपुले विचारावे. आणि हे गराशा रे उपरतो रात्रंदिन प्रभू सेवादास महाराजेरो वरद हस्तर तो येन ब्रह्मज्ञानी नवे न काही अडचण छेचा. नित्य परमेश्वर संकटाची असो गराशा पुढे येऊन, जाणविले संकट चिन्ह, परी त्याकडे लक्ष देऊन, नाही पाहिले सत्य मिथ्या.
नित्य परमेश्वर संकटाची जाणीव देई मानवासी, मार्गी चालता नाना रीती सूचक चिन्हे दावी बहु. गराशा कळपेरे समोर आताणी हुबरे गो आणि ये संकटेर कल्पना दे लागो, पण येरे ऊपर लक्ष न देता से कोण अंगेर मार्ग क्रमित करेला. ईश्वर नेहमी मुके जनावरे वतीती पशु पक्षी रे वतीती नेहमी शुभ अशुभ चिन्ह दकाळाचा आपण मानवे ना, पण आपण नोर जाणीव रेनी परी समजेना कोणा प्रती कैक जाणोनी उपहासिती ज्ञानी तया ते अनुभविती लाभ घेता ती त्यापासूनी. पशु पक्षी चिन्हे दावून सुचविता ती मानवा ते विघ्न, परितयासी नाही ज्ञान त्रास भोगिती अनायासे. पशु पक्षी जीव जनावर नेहमी आपण विघ्नेर कल्पना दच जाणीव दच, पण आपण अज्ञानी राचा ओरे उपर लक्ष दानी करतानी आपण रात्रंदिन त्रास भोगाचा. असो गराशाने सकळासी जाणीव दिदली संकटाची, परी पटले नाही कोणासी ईश्वरी लीला गोचर. गराशा ये संकटे से न कल्पना देना को तो, पण ओरे सामो कोई लक्ष दिने कोणी. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, आपुली जी दैवगती भोगल्या विन चुके ना पै. जे जे संचिते रे माईच प्रारब्धेम जे प्रमाण लके मावच उ कदापि चुकेनी. सेवक सैन्य जाई दर कोस दर मुक्काम, दिवस झाला अस्तमान नांदगाव वस्ती माझी. असो सेवक सेना दरकोस दर मुक्काम करता करता नांदगाव वस्ती रेकनात आवगे. दंडुबगो आणि वो ठिकाणे माई मुक्काम करेला. तय स्थानी रात्रभरी राहती मुक्कामासी, सत्वरी सकळ भोजने आटोपिली निद्रामग्न सर्व होती. दिवसभरी मार्ग चालता सीन जाहलासे समजता, गाढ निद्रा लागली तत्वता नसे जागृती माझी कोणी. दनभर पैदल चालता चालता पूर्ण सेवक सेना थक गीती आणि नांदगावे रेकन मुक्काम ठोक दिने जेवण खावण आटोपली दे आणि से गाढ निधेरे मै सोगे. तेनी रात्री रे समेम केनी जाग सुद्धा आहे कोणी. ऐसे समयी अर्धरात्रीस टोळी भिल्लाची आली धावत, चाहुल लागली गराशास खडबडून उभा ठेला. आणि आधी राते रे समय रे माई ए भिल्ल लोक टोळी करतानी चले आव. एर चाहुल लागी सांड गराशान आणि दावणी रे माई खडबडतानी हुबो रे गो. हुंबरोनिया समजतासी त्वरे सकळासी द्यावी जागृती, गराशाचे होते चित्ती परिभलते चिते ठाई. गराशा हुबरे गो दावणी रे माई आणि जोर जोरती आरडायन लगो. गराशान वाटतो की मारा आवाज सांभळतानी लागो. इमार सेवक सेना माहिती कोई न कोई तरी बणजारा जाग बिय आणि हे जर जाग घेतो मार प्राणे राहणी तरी कोणी व. परंतु भिल्ल धावले अकस्मात, गराशाचे बांधिले मुख, सैल फासे दिले चरणास उपरी गेले घेऊनिया. परंतु काही अघटित घडगो वेळे पर अचानक धाड मारे भिल्ल लोक सांड गराशारे ऊपर आणि सुरुवातीने जकोण वरू मुंडो बांधना के चारी पगेन धांदेरो फासो देना के आणि ओरे नंतर सकळ झाले चोहो कडून ठाई ठाई केले बंधन, तेणे खुंटले सकळ प्रयत्न गराशाचे तये काळी. आणि पूर्ण टोळी चारी वडी ती वेगी ठिकठिकाणी जकोण धांदे ती बंधन करना के गराशान येर सारी प्रयत्न खुडगे. नाही तरी गराश चपळ गराशा
धडक मारुनी येता समजता परी भिल्लाची बहुत संख्या तिथे एकटा काय करी. गराशा काही साधा जनावर नर यात्रा भरे लोकून धडक मारतानी ओरे माई होते ती निष्ठेर ताकत्र सामर्थ्य र परंतु ये भिल्लेर संख्या जास्त वेगी ती आणि एकटो गराशा. गराशा करी विचार जरी दाखवू शक्ती अपार तरी दृष्ट हे लोक समग्र त्वरे घेतील प्राण माझा. विचारी र गराशा. गराशा रे ताई विचार करे लागो जर लागो मग ताकद दकाळो तो ये फार दृष्ट लोक छ अविचारी छ ये मार जीवलेन सुद्धा चमकेवाळा छेचा. जरी जाहली प्राणहानी तरी सार्थक काय जन्मोनी आता जगदंबे ते स्मरोनी साह्य मागावे ती प्रती. आणि जर मग जीव तीच लोगो ए भिल्ल लोक राहते मारो प्राणच लोगो तो मारो जन्मताणिक लागो काही अर्थ कोणी रो. अब शेवटीक लागो माता जगदंबार आराधना करे रो आणि ओनक लागो साह्य मागे रो. इकडे उठोनी प्राप्त समयी कार्य आटोपिती सकळही परी गोठाणी सकळ गाई हुंबरताती क्षणोक्षणी. दुसरो दन उजाळगो दावणी रे माई कोण गावडी आरडाओरड करे लाग. दावणी रे माई गराशा छेचा गौधने रे खांडे माई कहर पडगो. जाणविती लोकांप्रती नेला गराशा रातो राती सावध होनिया समजती पुढे विचार करा क्षणी. गौधनेर वावडा मोठो कहर वेगो आरडाओरड सुरू वेगी. આપણે બંજારાને કલ્પના દે રહેતે કે લાગો રાતો રાત એ લોક આતાણી सांड गराशाने झल्ले गेच तम जल्दी लागो जागृत हो आणि समोरेर लागो मार्ग काढो. जाणवी तयाकडे पाहती समस्त नाही गराशा दावणीत धावोनिया सेवकास जाणविती क्षणा माझी. आणि जे वेळे परत दावणी रे माई जाण देखतो गराशा छेचा घाटे जातानी प्रभू सेवादास महाराजन कल्पना देला हे प्रभु फारक लागो अतिशय कठीण प्रसंग आवगोच આપણે ઉપર आणि गराशाक लागो दावणी रे माई छेचा सारी गौधने रारडा ओरड चाल रहीच. दुःख झाले सेवकासी म्हणती गराशा धन्य तुची पशु सोनिया महाप्रती लाजविले सी भक्तराया. प्रभु सेवादास महाराज आकात कले लागो हे गराशा ये संकटेर लागो तू मन जाणीव दिनो तो कल्पना दिनो तो लागो ये संकटेर तू मुको जनावर विताणिक लागो आंगेर संकट मन विदित कर दिनो तो तरी पण लागो मतारे बोले पर लक्ष दिनो कोणी आणि ही काही विपरीत घडगोक लागो. असोनिया मुके ढोर जाणविले संकट घोर गेला कराशा मी अविचार दोष अणुमात्र तुझा नाही. हे गराशा तू मुको जनावर बेताणिक लागो आंगेर प्रसंगेर आठवण कर दिनो तो पण लागो मोर अविचार कर लीधो तारे बोले पर लक्ष्य कोणी रकाडो रे माई तारो काही दोष छेचा गराशा. अनु आकात करतानी प्रभु सेवादास महाराज चिंताग्रस्त वेगो. असोनीत के आम्हा प्रत मार्गड विळोनी केले सुचित परी आमुचे दैवी अनर्थ लक्ष जाणो दिले नाही. तू जनावर विताणिक लागो कल्पना दिनो गौधनेन लागो आडात आणि हमने संकटेर जाणीव दिनो पण हमार लागो दैव खोटो हम तारी वाते पर लक्ष दिने कोणी गराशा. विनाशकाली बुद्धी विपरीत प्राप्ती होतसे दैववश आज तयाची आली प्रचित जाणता ती समस्तही. आठवोनी त्याचे गुणासी दुःख होतसे सेवकासी म्हणती गराशा कवणे ठायासी नेले तुझला दुर्जनानी.
गराशार एक एक वातेर आठवण करता करता प्रभु सेवादास महाराज अतिशय शोकाक्रांत वेगो काळजी करे लागो आणि के लागो, हे गराशा तारे ऊपर कुणसे तरार प्रसंग छ, तार काही परिस्थिती छ, ये दृष्ट दुर्जन लोक लागो तो कुणसे परिस्थिती मैर काढ मेलेच आणि तो कतले जाण बांध मेलेच। परिस्थिती ही सर्व तुझी, काय असेल तये ठाई, भलते घडोनी आले ठाई, न घडावे तेची झाले। आणि ओ ठिकाणे पळतार काही अवस्था वियक लागो गराशा, जे न घडेर उ घडन आवगोक लागो, तक्षकाचे फणीतुनी न्यावा काढोनी नागमणी, क्रिया तैसीच आली घडोनी, आपण इतके ऐसोनिया। काळ झोप आमावरी, कैसी येऊनी पडे रात्री, कोणा जागृती नाही झाली, लोक संख्य येऊनिया। सिंहाची दाडे तुनी, घास सत्वरी नेला काढुनी, कार्यतया परी आले घडोनी, नेला गराशा चोरोनिया। हे गराशा नागेरे फणी माहिती नाक काढणले जाय नाही के लागो तो हा मात्रा भले वेर बात झल्ले गे। आज कुणस लागो हमारे ऊपर काळेर नींद आओगी थी कि पूर्ण रात्रे में हमने इनके नी जाग आए कोनी। सिंहेरे दाड़े माहिती लागो कोळ काढन ले जाय नहीं वात घडगी, आवडा मोठो लागो लवा जमा वेर बाद हमारे कळपे माहिती गराशा तो नहीं, ये लोग काढन पुकरन ले गे विया, तार दशा कसे विया। तुनी घास सत्वरी नेला काढुनी, कार्य त्या परी आले घडोनी, नेला गराशा चोरोनिया। आपुले शिकारी श्वाना प्रत, जाणीव झाली नसे अणुमात्र, दिसे बलताची चमत्कार, जगदंबेची लीला न्यारी। कुणस काळे नींदा थाणीक लागो हमारी ऊपर पड़ गई थी, पूर्ण रात्र समय में के नी जाग आए कोनी। बोझ प्रमाण अपने छावणी ऊपर लागो जे शिकारी कुत्री कुत्रा छ, यंदुन सुद्धा लागो ये चाळा आहे कोणी, इतोक लागो फार भलतो चमत्कार दिसारोच। हे जगदंबा ई काही प्रसंग लायक लागो तुम्हारे ऊपर, मार गराशान कतलेगीची। कैसी भिल्लानी मोहिनी घातली, सकळा प्रती झोप लागली, सेवक हृदया माझी तळमळी, गराशा ते स्मरोनिया। ये भिल्ल लोक कुणसे प्रकारे मोहिनी नागदिने शेर शेक लागो हम गाड निंदेरे मै सोगे। प्रभु सेवादास महाराज तळमळ तळमळ करे लागो गराशा आठवतानी, म्हणती गराशा तुझे वचन मान्य करोनी सारे जण, अन्य मार्गे जातो निघोन तरी अनर्थ केवी होता। हे गराशा तार बोलेन सांभाळतानी जर लागो दुसरे मार्गे ती गेवे ते, तो ही काळक लागो न चालन आहे वाडरा, परंतु ही काही अघटित प्रसंग घडगो। असो सेवका पुले मणी, आठविती देवी भवानी, म्हणे धाव धाव जननी, संकटवारी आमुचे हे। प्रभु सेवादास महाराज शोकाक्रांत वेताणी शेवटी माता जगदंबार आराधना करज, हे भवानी तू जत भेटीवीस होते ती जल्दी धाटी आजो, आणि तारे भक्तेरे उपरेरोक लागो ये संकटेरो निवारण कर। आज मजला संकटाची जाणीव होते क्षणाक्षणासी, धाव झडकरी ये समयासी, देई गराशा आणोनिया। हे माता संकटेर जाणीव लागो मन आज हुईच, मन वेळोवेळी लागो ये संकटेर जाणीव मारे कळजे न झोंबरीच। हे भवानी जल्दी धाटी आजो, आणि जे ठिकाणे पर मारो गराशा विय, मारे गराशा नक लागो परत मारे दावणी मलाद। नाही तरी छावणीस
ओढवेल थोरा कांत गाई हुंबरीती समस्त चिंता पडली समस्तासी सारी दावणी रे उमाईक लागो कहर मातरोच गौधन लागो चारो पाणी छोड दिने आणि चारी वडीक लागो आरडा ओरड सारूच भवानी जरी नयेसी त्वरे धावनी आम्ही बैसतो याची स्थानी विचार बरवा नाही येतोनी जाणविते ममांतरी धाव धाव जगन्माते धाव धाव जगत चालके जगत पालके विश्वव्यापके भक्त पावके धाव आता जय जय अंबे सगुण रूपिणी जय जय जगदंबे वरदायिनी जय जगदंबे येई धावनी प्राण नेलासे काढोनिया धावा करिता भक्त सेवक श्री जगदंबा होई प्रगट संतोषोनी सेवादास धरी चरणाते दावोनिया माता जगदंबा आराधना करेर बात माता जगदंबा प्रसन्न वेगी आणि प्रभू सेवादास महाराज समोर आण प्रगट वेते बरोबर प्रभू सेवादास वर पगे माई पडगो आणि हात जोडताना काही कच भवानी ना जोडोनिया दोन्ही कर सेवादास बोले उत्तर जरी धावनी आली सत्वर संकट पडले आम्हावरी हात जोडताना केला हे भवानी फार मोठो संकट चक लागो तारे भक्तेरे ऊपर आणिक लागो तू आची समय पर धाटी आवगीची मार प्रार्थना मान देतानी जोडोनिया उभा समोर म्हणे जगदंबे झाला कहर माझे दुखोनिया अंतर गेला गराशा कोणीकडे कवणे ठाई तया ठेवले किंवा तयाचे प्राण घेतले मजला जननी सांग ये वेळे कुठे गराशा प्राण माझा हात जोडतानी हुबरे गो भवानी समोर आणि केला गो हे भवानी ज्वालामुखी सारी छावणी रे ऊपर लागो कहर पडवोच मार कळजे माहिती लागो प्राण जाय नाही लागरोच मार गराशा कोणसे ठिकाणे परच उ जीवतो छक चेचा कये कपटी लोक लागोवर प्राण लेल दे हे भगवती जल्दी लागो मन मारे गराशारो पतोक तये अवसरी बोले भवानी चिंताणु मात्र नको मनी भिल्ल गराशा नेले घेऊनी ठेवले से बांधोनिया हे सेवक काळजी मत करक लागो सेव्या तारो गराशा भिल्ल लोक पकडतानी लेगेच आणि ओन बंदी खाने में लागो बांधन मेलमेलेच नाही मारी अला तयासी पुढे प्राणाची नाही भीती परी बांधले असे ठायासी कष्ट बहुपरी भोगतसे ए सेवक तारे ग्राशान काही जीवेती मारे कोणीच आणि एरे अंग सुद्धा मारे वाळछीचा परंतु लागोवर शरीरे एक एक अवयव धांदेती बांध मिलेच ओतीक लागोन अतिशय कष्ट भोगेर काम पडरोच बंदावस्थे माझी असोनी आठवी तसे तुला मनी न्यावे जडकरी सोडवोनी ऐसी याचना करीतसे हे सेवक बंदी अवस्था रे माईक लागो गराशा रात्रंदिन तार आठवण करोच आणि आराधना करोच लागो तो ना की हे सेवक मन सोडतानी तो न कुकरण गमरोच तू जल्दी आजो आणि ये यम यातना माहिती लागो मन छोडातानी लेजो तया लागी एक क्षण भासतसे युगा समान नेत्री तयाचा उरला प्राण सेवकाते पहावया एक दनक लागो एक वर्षे समान लागरोच गराशान फक्त ओर आखी माई जीवळक रोज लागो तो न देखे करिता तये अवसरी कळवळो नाही सेवक पुसती देवी कारणी ठेवी यले तया बांधोनी कवणे ठाई सांग माते प्रभू सेवादास महाराज अंतकरण दुःखी वेगो आणि कळवळत आणि विचारू लाग हे भवानी
मन कक लागो मारे गराशान कुणसे ठिकाणे रे ऊपर बांध मेलेच जगन माता बोले तयासी गेला गराशा निंब गावासी 16 धांदिने तया प्रती ठेविले बांधोनिया। हे सेवक तार गराशान लागो लिंब गामेमले जातानी 16 धांदी ती मजबूत बांधण रकाड मेलेच कुलुपे ठोकोनी कवाडास बंद केले असती समस्त आत गराशा आहे बंदिस्त वाट पाहे क्षणोक्षणी। आणि बंदी खाने रे माई 16 धांदे ती बांधताणी दरवाजेन कलप ठोकताणी लागो येन माई बंद कर मिलेच वेळोवेळी लागो तार वाट देख रोज गराशा सेवक वदती तहे अवसरी गराशासी कष्ट भारी बोलोनिया फोला परी काय असो नीत के जण। प्रभु सेवादास महाराज और सेवक सेना बंजारान रेताणी कच आवडी मोठ सेना वेताणी आपण काही फायदेर चाक लागो ओडी गराशा रात्रंदीन त्रास भोगरोच आपण इतुके शूरवीर एका परी एक रणधीर चला उठोनिया सत्वर आणू गराशा सोडवोनी। आपण से शूरवीर छा लढवैया बंजारा छाक लागो चालो उठो आणि गराशान आपण छोडान लायर छ तय अवसरी बोले भवानी कार्य करावे धीर धरोनी प्रसंगाते आधी जाणोनी उपरी धरावा मार्ग पुढे। हे सेवक उतावीळ मतवक लागो तू गराशान छोड़े सारू और जर से विचार कर धीर पकड़ मने रे माई बोल बोलावया सोपे कार्य करिता जीव धाके सोडवाया गराशा ते कार्य सोपे नव्हे बाळा। बोल बोलता सोपे वाटे करणी करता जीव फाके आज परिस्थितीच लागो सेव्या गराशान छोडान लाणो ये भिल्ल लोकुरे तावडी माहिती काही साधी वात छेचा बाळा भिल्ल जमाती वरी जाओनी गाला घालिता सर्व मिळोनी लोक आपुले जाती मरोनी युद्ध भयंकर होई तेथे। आणि ये भिल्ल जातीर ऊपर जातानी जर लागो आपण धाड घाले ये लोक फार क्रूर छ कपटी छ प्राणहानी लागो अपने लोकुरीविय आणि भयंकर युद्ध छेड़ जायक लागो वो ठिकाणे रे ऊपर ओरे सारूक लागो सेव्या डाक घालोनिया निद्रेत नेले बांधोनी गराशास दुराचारी ते सर्व लोक असती सकळही सावधान। निंदेरे माई शेरे ऊपर मोहिनी नागताणीक लागो ए तमार शेरे दाडे माहिती गौधने रे कळपे माहिती लागो गराशान लेगेच आणि आब ओक लागो सावधान छ ओक लागो तुम्हारी वाट देखरेच तुमचे मनी हाची हेत आणू जाओनी गराशास परी जपती ते हाची मंत्र करू संहार आलियाचा। ओ येच विचारे रे माईचक लागो सेवक कि ये बणजारा कना गराशान सोडाय सुरुवात आव आणि आपण ये लोक रोकना संहार करा। सेवका ते बोले भवानी तुम्ही सकळही शूरमणी परी भिल्लते असती गमिनी धोकेबाज समजतही। हे सेवक तम खरोखर शूरवीर छो परंतु ये भिल्ल लोक लागो कपटी छ गमिनी कावा छ इंदुरेकना आणि अतिशय धोकेबाज लोक छ ये। ऐकोनिया तुमची चाहुल पडती येवोनिया सकळ प्राणघातकी महाकाळ नर राक्षस ते पृथ्वीवरी। हे सेवक ये पृथ्वी रे ऊपर लागो ये नर राक्षस ई तमार चाहुल लागते बरोबर तुम्हारे ऊपर आताणी पड़ जाए आणि तमार प्राणेर हानी वे जाए। ऐकोनिया देवी वचनासी आवेश आला सेवकासी म्हणे ऐशिया दृष्ट लोकासी
नाही वदाया भीतील मी. हनु केर बात प्रभु सेवादास महाराज अतिशय रागावगो क्रोधेमय याताने केला गो. हे माता એ દુષ્ટ દુર્જન લોક સંહાર કરે સારું લાગો. મારો અવતાર છે મૃત્યુ લોકુરી ઉપર आणि मैंदूर संहार करे सारूक लागो. तिळभर चमकेवाळो छेचा जाओनी आम्ही एकलाच समस्ताचा करीन घात. निर्दाळाया दुर्जनास अवतार माझा भूमीवरी. मग एकलोच जाताणीक लागो એ દુષ્ટ લોकुर संहार करू છું. એ દુષ્ટ પાપીને મારે સારું મારો અવતાર છક લાગો. तय अवसरी बोले भवानी धरी शांतता फुले मनी. भक्त तारक मी सानिधानी कष्ट भोगीची वृथा केवी. हे सेवक शांतवक लागो. तोन संकटे माहिती तारेवाळा माता जगदंबा तारे सोपतेरे मैरे नंतर तू विनाकारण का त्रासलीची. खर्चावया तुझी शक्ती प्रसंग बहु पुढे आहे ती. आता धरावा धीर चित्ती आणि ते मी गराशा ते. हे सेव्या तार शक्ती खर्च करे सारूक लागो. फार पुष्कळ धन बाकी पडे वेरेच बरेचसे प्रसंग छ. ही वेळा तार युद्धेर छेचा तुची तो शांत व क्रोध शांत कर. मजा ताणीक लागो तो गराशाला दुचू. ऐशा शुल्लक कार्यावरी शक्ती घालू नको सत्वरी. अवतरला तू भूमीवरी कार्य पुढची राहील ते. ये छोटी मोटी बात तेरे ऊपर तो युद्ध करेर कारण छेचा सेवक तार गराशानक लागो. मग छोडताणी लादूचू. दुर्जनासी लढू जाता कष्ट होतील तुला सेवका. तरी विश्रांती घेई आता कार्य स्वयमी करते तुझे. ए दृष्ट दुर्जने लढेतीक लागो. तो न त्रासवीय सेवक तुची तो शांतर इतारो काम लागो. मग करूचू तू विश्रांतीला. ऐसे सेवका समजावनी गुप्त जाहली क्षणे भवानी. निंब गावासी गेली तक्षणी जिथे गराशा बांधलासे. हनुकेर बाद माता जगदंबा ओ ठिकाणे पडते. लिंब गामे जे ठिकाणे पर गराशा बंदिस्तर ओ ठिकाणे पर चलेगी. आणि एवढे नंतर सेवादास कृपे करून गराशासिते होते ज्ञान. तेणे कळाली आत्मखुण आली भवानी सोडवाया. इमको जनावर ब्रह्मज्ञानीर प्रभु सेवादास महाराज रे कृपा देऊन अंगज मालम वेगो की भवानी मन सोडाय नारीचे करताणी. मग आपुली सर्व शक्ती एकवटोनी हृदया प्रती. फोडी हंबरडा दीर्घ स्वरेसी साध घातली भवानीसी. पूर्ण शरीर एक शक्ती करताणी गराशा फार जोरती हंबरडा फोडो. जेणे करता माता जगदंबांवर हंबरडा हटाव. ऐकोनिया शब्दा प्रती गेली भवानी द्वारा पासी. म्हणे गराशा नाही भीती येई बाहेर निघोनिया. जगदंबा माता गराशान देखते बरोबर केला. घे गराशा अब काही काळजी मत कर. तोन कुळशी वातेर भीती छेचा तोन छोडाय सरू मा अवगी चूक लागो. सोडवाया तुझला गुणी सत्वरे मी आले धावणी. भीती अणु मात्र तुझे मनी नको ठेवू बालकारे. हे गराशा तोन छोडाय सारूक लागो. महेश स्थळे पलायचू. ऐकोनिया देवी वचनासी अत्यानंद गराशासी. प्रेम भरे बोले देवीसी सांग बाहेर येऊ कैसा. माता जगदंबान दरवाजे समोर देखते बरोबर प्रभु सेवादास महाराज आनंदित वेगो आणि के लागो. हे भवानी ज्वालामुखी आव कुकरण बाराऊक लागो. मा मार सारी हातबक बंदे वेरेच आसे परिस्थिती रे माई.
16 दोरानी येठायासी बांधियले असे मजप्रती तुझे दर्शना कवणे रीती जगदंबे मी येऊ कैसा 16 धांदे ती ठिकठिकाणे पर मन बांध मिलेच लागो माता आणि तारे दर्शने करता मग 12 कुकरण काय येऊ या दृष्टाचे बंधातुनी कोणे परी जाऊ सुटोनी ऐसे जाहले माझे मनी परी चाले ना माझे बळ एक कपटी लोकुरे बंधने माहिती कना छुटन 12 मोकळो हनु लागरोच लागो भवानी म्हणा पण मार काही शक्ती चालरी कोणी लिहिले असे जे प्रारब्धात ये चिठाई माझा घात भीत कदापि नाही मरणास परी सेवक अंतरले काही कच मुको जनावर घराशा हे भवानी जर मारे किस्मते में लागो ये भिल्ल लोकुरे हाते में मारो मरण विय तो मनोर काळजी छेचा मन मरणे डर छेचा म मरणे ती चमकरो कोणी परंतु ये वेळे परक लागो मारी आकी फक्त सेवादासेन देखे सारू तरसरीच मारो प्राण लागो वरे सारू 8 रोज माता येऊनी आता भितरी तुला पाहू दे डोळा भरी तैसे सेवका येथवरी आणि झडकरी जगन्माते हे भवानी तू अब दुर्मत हुर मारे कनेशी आजो तारो रूप तरीक लागो मन डोळा भरतानी देख ले द आणि ओरेनुसार वापस जातानी लागो छावणी प्रति मारे सेवकेन मारे समोर लान हुप कर भवानी जगदंबा ई सेवटेर मार्क लागो इच्छा छ मक लागो डोळा भरतानी मारे सेवकेन देखू आटरोच गराशाची भक्ती थोर पाहता देवीचे द्रवले अंतर म्हणे बालका धरी धीर शिरावरी मी आहे तुझ्या कळवळताणी आकिरे माई पाणी लाताणी गराशा बोले लागो भवानी न ज्वालामुखी के लागे गराशा काही घबरा मत लागो बेटा थोडा वेळ धीर पकर तारे शिरेरे ऊपर मारो वरद हस्तच आणि तोन छोडाय कारणक लागो माताईचू इथे तुझला मारावयाची कवणे ठाई नसे शक्ती काळ दावला बक्षावयासी तरी तुझ लागी नाही भय अब तोन मारेर केली ताकद छेचाक लागो काळ जरी तोन खाय सारू आयो तोर हिम्मत वेनी तोन खायर तोन कोणसी प्रकारे भीती छेचा उपरी जाओनिया भगवती थाप मारी द्वारा प्रति कुलपे गळोनी एकाएकी पडती सकळ ही क्षणा माझी आणि दरवाजे ऊपर थाप मारते बरोबर माता जगदंबा दरवाजे लागी हुई से कल्प गळताणी पडे लागी आणि ओरे नंतर उपरी जाओनी गृहा माझी कृपा दृष्टी पाहता भवानी 16 धांदी गेल्या तुटोनी होई गराशा मोकळा ते बोल जगदंबा माई अब मग तुझा ओरे नंतर माता जगदंबा मायरी घरेम जाते बरोबर कृपा दृष्टी ती नजर नाकते बरोबर गराशा 16 धांदेरी बंदो ह्यो से धांदा आपोआप छुटताणी मोकळी वेगी आणि नंदिकेश्वर गराशा मोकळो योगो बंधने माहिती मग बंधोनी भवानीसी आळविले नाना रीती म्हणे माऊली धावलीसी बरवी गती नवती पुढे भवानी नमस्कार करतानी के लागो ये ज्वालामुखी ये प्रसंगे रे वेळे पर तू जर नाही वेती तुम्हारक लागो प्राणे राहणे निश्चित्र दुर्जनानी मला बांधोनी इथे आणले कळपातुनी तेची अवसरी वाटे मनी सरले आयुष्य आता माझे एक कपटी लोक जे वेळे पर मन गौधने माहिती लागो बांधताणी लाय ओ वेळे पर लागो मन विचार आवगोतो की मारा आयुष्य अब संपगो करताणी परंतु माता याचे हृदय आले कपट केला सत्वरी जीवघात तरी न चाले काही येत वाटे भयंकर प्रसंग हा
आणि जरी ये मने मै वाद धारे वेते भवानी तो एक लागो मार प्राण लेले वाढ अनेक लागो मार एकले राहत काही न चाले वाढ महा कठीण प्रसंग रक लागोई याची लागी रात्रंदिनी मग्न होतो तुझे चिंतनी तेने वारिली प्राणहानी भेट झाली तुझी येते आणि येरे सारूक लागो रात्रंदिन म्हणतारो चिंतन र भवानी करताणी तुक लागो ये संकटे माहिती मन तारली तिची उपरी पुसे भवानीसी सेवकाची कैसी स्थिती सकळ लोक असती सुखी दुखी गराशा भागिमी ओरे नंतर मुको गराशा रेताणी काही पुचच आज जे वात आपणे बोलते मानवेन वेईनी गराशा रेताणी पूछे लागो हे भवानी मार सेवकेर लागो कसे काही से चूक चैन छ काही मग काही एकलो कुणसे प्रकारे चोरी किदो येऊ मार पूर्ण सेना सुखे माईच आणि मग अभागी एकलो दुःखी चूक लागो सुखी आहे ना तोळा राम स्वामीजीचे असे वाहन हा पाबधू पुरा सज्जन क्षेम असोत सर्वदाही मारो सेवक प्रभु सेवादास ओज प्रमाणक लागो ओरो वाहन तोळा राम हा पाबधू आणि पुरा येसे आनंदित काही आणि ये नेहमी आनंदित रक लागो काहीतरी माझे देवांत होते पूर्वीचे पाप संचित तेने योगे अकस्मात बंधन घडले मज लागुनी पूर्व जन्मेरो काहीतरी पाप विवेक लागो मारे शरीर ऊपर करताणिक लागो ई बंधन घडो मना बोले भवानी तय अवसरी जाई निघोनी आता लवकरी सेवकाचे हृदयांतरी कळकळ भारी लागली से हे गराशा तू अब जल्दी जोक लागो सेवक तार खूप आतुरते ती वाट देख रोच आणि तारे सारूक लागो अतिशय हळहळ कर रोजू गराशा ते सांगे भवानी जाई मोकळा गावातुनी तुझेकडे नेत्र लावूनी न पाहेची कोणी आता जगदंबेची आज्ञा होता नेला गेला निघोनिया गराशा सकळ बिल्लाची या देखता जाई मोकळा निघोनिया भिल्ल अंतरी करीती विचार दृढ कपाटे असती थोर बंधाने ठाई ठाई समग्र बंद कुलुपे बाहेरुनी ए गराशा तू जल्दी छावणेरी ऊपर जो सेवक तार वाट देख रोच अबक लागो तू मन मोकळेपणे ती ये भिल्ल लोकुरे समोर तंजो तारे सामू आखी वठाण सुद्धा कोई देखे वाळ छीचा आणि माता जगदंबा आज्ञा आली ताणी गराशा निकळो ओ ठिकाणे ती भिल्ले रे वस्ती रे समोर वस्ती माहिती इंदुरे नजरे समोर जारो भिल्ल लोकुन केली हिम्मत वेनी वो नाडा से विचार कर रे बंद कपाटे रे मैरक लागो दरवाजे न कल्पर ठीक ठिकाणी येन बांधन रकाड मिले ते आणि अचानक लागो बारो कुकरन काही आयो ऐसे असोनी अकस्मात कुलुपे गळाली क्षणे समस्त कपाटे उघडली आपोआप नाही मानवी प्रकार हा 16 धांदे ती बंद हुई आपोआप छुटगो दरवाजे री कल्प गळन पडगी ई काही लागो मानवी प्रकार छीचा आपण गराशा आणिला चोरुनी नाही अणुमात्र झाली हानी हेची आपुले भाग्य जाणूनी शांत राहावे स्वस्थळासी आपणो भाग्य लागो आपण गराशान तो चोरन लिया पण आपण काही हानी हुई कोणी आबईक लागो जुजारो जुयन गचप जाय दो कोई ये नाडायर प्रयत्न मत करो हानु ये भिल्ल लोक विचार करेन लगे नाही धावले धावण्यासी नाही आले धुणावयासी बैसोनिया स्वस्थळासी वस्तु नेली सोडवोनी कोई धुंडेन कोणी आहे कोई केनी विचारपूस करेन कोणी आहे आणि जागे प्रती बेस्ताणिक लागो जेर वस्तू जेले जारेच ही काही मानवी प्रकार छीचा यावरोनी होई सुचित सेवकासी साह्य दैवत धाक वाटला भिल्ला प्रत नाही अडविले गराशास
ये प्रतिवंधून कल्पना वेगळी की सेवादास काही मानवी अवतार छीचा ईश्वरी अवतार छ आणि अब आपने कोई गराशा नाडायर छीचा ये चुपचाप जाय देरो करता से जागीर जत स्तब्ध रेगे देवी गराशाचे संगती गुप्तपणे जात होती म्हणे अडविल्या गराशासी क्षणे सकळासी निर्दाळीन गराशा तो मोकळो आरोतो पण माता जगदंबावरे लार लार गुप्त रूपे मै चली आ रीती भवानी वाटरो तो जर लागवाजी कोई अडायर प्रयत्न किदे तो तत्काळ वेळे परवंदून मूर्छित पाडतानी संहार करेलो परितयाकडे कोणी नाही देखले क्षणे रोखुनी ऐशा परी निर्भयपणी जाई गराशा निघोनिया देवी संगे मार्गी चालता तया लागी वाटे धन्यता आता छावणी जवळ येता आनंद वाटे गराशासी देवी रे सुप्ते म्हणजे वेळे पर चालतो आरो तो गराशा महाराज अतिशय आनंदित अनु करता करता छावणी कन दिकागी छावणी दिकाते बरोबर जो कोण ग्राशाना अतिशय आनंद वेगो नांद गावाचे जवळी येता फोडी हमरडा क्षणी गराशा शब्द ऐकोनिया वचिता सकळ धावती गुरे ढोरे करावया जणू स्वागत येती धावोनी अकस्मात पशु माझारी प्रेम जागृत आहे तयानी सिद्ध केले आणि छावणी रे कनात आते बरोबर गराशा फार जोरती हमरडा फोडो गौधनेर कांडेप सुवारा पडते बरोबर सेज कोण ठिकाण छोडता जणू गराशा स्वागत करे सर्व अंग धाटे आयला सकळ जेही जे का चैतन्य तेची ईश्वरी रूप पूर्ण आता निघोनी देहातून प्रेत बोलती तया लागी असो पाहताची गराशास अत्यानंद सेवकास कुरवाळुनी प्रेमे तयास म्हणती गराशा धन्य तुची गराशान देखतानी प्रभू सेवादास महाराज कुठेपर्यंत हात फिरतानी केला वे गराशा खरोखर लागो अति धन्य चितू उपरी पुसती तया प्रती सांग इतिहास आम्हा प्रती कैशा क्रमिल्या 5 रात्री काय झाले कष्ट तुला हे गराशा तुन कुकरण काही बिल्ल लोक लेगे आणि 5 दन आणि 5 रात्रक लागो तू उंदुरे तावडी मै कुकरण काही काढो तुन कोणसे प्रकारे त्रास होयो तई गराशा प्रेमे सांगत बांधोनिया नेले मजप्रत ठेवले कोंडोनिया वाड्यात 16 धांदिने बांधोनिया हे प्रभु सेवक मनक लागो 16 धांदे ती बांधताणी लेगे आणि एके वाडारे मैक लागो कुंडन रकाड दिने आठवोनी तुमचे पायास तैसे स्मरोणी जगदंबेस दिवस लोटले युगा परीस वाटे प्राणांत ओढवला प्रभु रात्रंदिन तार आणि माता जगदंबार आराधना करता करता एक दन लागो एक वर्षे नाही काढोचू म्हणतो वाटो तो लागो की आता मारो प्राण जायशिवाय रेनी परी भक्ताची वरदायिनी स्त्री जगदंबा आली धावोनी आणिले मज सोडवोनी किती उपकार वर्णुतीचे पण भक्तेर लागो दास माता जगदंबा धाटी आताणी ये बंधने माहिती मन मुक्त किदी आणि मन सोडाताणी लिहाईक लागो और अति उपकार समारे ऊपर ऐकोनिया सारा वृत्तांत दुःख वाटले सेवकास म्हणती ग्राशा सोडविण्यास येत होतो मिळो